ट्रिपची सुरुवात झाली मुंबईच्या सांताक्रूझ डोमेस्टिक एअरपोर्ट पासून। टेक्निकल प्रॉब्लेममुळे 1.5 तास फ्लाईट लेट झाली होती। आय गेस पायलटचा मित्रच उशिरा आला होता। 11:30ला निघालो आम्ही। 2 तासात चंदीगडला लँड पण झालो। हे बघा चंदीगड। सिंधीज हॉटेलमध्ये जेवलो। हॉटेल मालक श्री चंद्र यांच्याशी बोलून हॉटेलमध्ये सामान ठेवण्याची परवानगी घेतली। तेव्हा त्यांनी चंदीगड दर्शनाची रूपरेषा आखून दिली। आणि आम्ही रॉक गार्डनला पोहोचलो। त्या रॉक गार्डनचं वैशिष्ट्य असे की टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या विविध कलाकृती पाहायला मिळतात। हे गार्डन 3 विभागात विभागलेले आहे। प्रथम विभागात केवळ दगड, टाकाऊ वस्तू, इलेक्ट्रिक प्लग, फ्यूज यांपासून बनवलेले तऱ्हेतऱ्हेचे काम पाहायला मिळते। द्वितीय विभागात वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांपासून बनवलेल्या मानवाकृती आहेत। तृतीय विभागात विविध प्राणी, पक्षी यांच्या कलाकृती आहेत, ज्या काचा, तुटक्या बांगड्या, टाईल्स, डिश, कपशा पासून बनवलेल्या आहेत। आता आम्ही रॉक गार्डन पासून जवळच असलेल्या सुखना लेक मध्ये चाललोय। 2 पेडल बोट घेऊन या कृत्रिम तलावात मनसोक्त बोटिंग करतो। असे म्हणतात चंदीगड दर्शन या सुखना लेक शिवाय पूर्णच होत नाही। लेक नंतर आता आपण आहोत सेक्टर 16 मधील रोज गार्डनला। इथे हजारो प्रकारची गुलाबाची फुलं पाहायला मिळतात। रात्री 10च्या HRTCच्या बसने मनालीकरता रवाना झालो आणि आता आपण पोहोचतोय मनालीला। चला आता घेऊ दर्शन हिडिंबा मातेच्या मंदिराचे। हे खूप पुरातन मंदिर आहे।
हिडिंबा मंदिराच्या बाजूलाच असलेले हे घटोत्कच मंदिर. या आर्ट म्युझियम मध्ये पारंपरिक दागदागिने, कपडे, वाद्य, नाणी, भांडी, हत्यारे, प्राचीन दगड इत्यादी पाहायला मिळते. गणपती बाप्पा मोरया म्हणत सकाळच्या रिमझिम पावसात आम्ही लेह करता प्रस्थान केले. गाडीचा ड्रायव्हर किशन यांनी जवळपास 200 गाड्यांना मागे टाकले. वळणावळणाचा रस्ता, गर्द झाडी, बर्फाच्छादित डोंगर असे हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून रोहतांग पासकडे चालले. पुढे आम्ही सगळे उतरून तेथील छोटी नदी, जिचं नाव आहे राणी नाला, यापाशी गेलो. प्राची ताईच्या फेसबुकच्या हौशीपायी तेथेच तिने तिच्या अंगावर थंडगार चिखल उडून घेतला. तिच्या बाबांच्या सांगण्यानुसार तिने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन तिची टिपिकल फोटोची पोज दिली. फोटो काढणार इतक्यातच जोरात जाणाऱ्या गाडीने तिच्या अंगावर फुर्रकन थंडगार पाणी उडवले. नंतर प्राची दुसफुसली. गाडीत जाऊन गाल फुगवून बसली. सुंदर वाटतंय. इथून परफेक्ट सपोर्ट, कॅमेरा हलत नाही. मस्त दिसतं बघ. व्हिडिओ क्लिप तुझी पण नाही. व्हिडिओ मोडला नाही ना. व्हिडिओ मोडत आहे ना. Hi, hello. Currently we are in रोहतांग पास बोल. We are marching to Rohtang Pass. मैं हूँ अक्षय along with प्राची. आज तक. ओव्हर अँड आउट. दिनांक 22 Hello. जून 2014. दिनांक 22 जून 2014. वेळ आहे 11:22 मिनिटं. 11:22 आणि 23 सेकंद झालेली आहेत. 11:22 आणि 23 सेकंद झालेली आहेत. 24 सेकंद झाली. आणि आम्ही अगदी त्या वरच्या पासवर पोहोचत आहोत. मनालीवर निघालोय. हे मधलंच असं केलंच ना, तोपर्यंत ते सगळं हे होतं. रोहतांग पास येथे आणि प्रदीप मामा पुढे बसलेले आहेत. आमच्या ड्रायव्हरचं नाव आहे किशन आणि इकडे राजन पाठक मागे त्यांची फॅमिली बसलेली आहे. फॅमिली म्हणजे फॅमिलीचं नाव घेतो मी आता. मनालीहून आलो मी जीपने क्लाइंब करत. मनालीहून आलो मी जीपने चढत. सुनीतीचं नाव घेतो मी. रोहतांग पासला
फडफडावत रोहतांग पास चढत. आणि बाजूला आहे तिचा मुलगा, तिचा काय आहे, माझा पण मुलगा आहे तो कौस्तुभ. आणि नशीब नाव लक्षात आहे. मागे बसल्या आहेत त्या आमच्या मामी, सीमा मामी किंवा प्रदीप मामी किंवा गुरुमाऊली असं त्यांना पण आम्ही संबोधतो. आणि त्यांच्या बाजूला आहे ती त्यांची मुलगी आहे प्राची. ती मगाशी उभी असताना तिच्या अंगावर एका गाडीने खरकर एकदम पाण्याचा सडा शिपडला, लागावली होती. हीच ती मुलगी. आपण यांना पाहिलं का? हसू येत आहे स्वतःच्याच करण्यावर. काहीतरी काय केलं ते आता मी सांगत नाही. ओढणी लावलेली आम्ही. पण त्यांच्या बाजूला बसल्यात, त्यांच्या बाजूला बसल्यात त्यांचे बंधुराज, चुलत बंधुराज इंजिनियर झालेले आहेत आणि इथे बर्फात आलेले आहेत. आणि त्यांनी काय केलंय? त्यांनी काय केलंय? त्यांचं नाव आहे ओढणी लावून काय केलं? सीधे साधे अक्षय 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 कुमार के बाद यही अक्षय. और ये अक्षय कुमार मधलं फक्त कुमार काढलं की उरतो काय? आणि आता शूटिंग कौतुक नीटकर. सोबत पाहिजे एक पाव, वडापाव. पण वडापाव नाही आहे. चालेल चालेल मागून आवाज आहे. आणि रोहतांग पासला आम्ही पहिल्यांदाच बर्फात पाय ठेवला. चारी बाजूला बर्फ आणि थंडगार वारा, त्यामुळे सगळेच थंडीने गारठून जात आहे. तरी पण आम्ही बर्फातून चालत चालत व्यास नदीचा उगम पाहण्यासाठी गेलो. आमचा पुढचा स्टॉप जसपाच्या आधी 4 किलोमीटरवर आहे. देवभूमी हिमाचल मधील बर्फाच्छादित पर्वतांच्या सानिध्यात आमचा मुक्काम टेंट मध्ये आहे. हे स्विस टेंट आहे, ज्यात अटॅच टॉयलेटही आहे. बाहेर थंडगार वारा असूनही टेंट मध्ये उबदार वाटते. समोर बर्फाचा पर्वत, मागे धबधबा, तर आकाश संपूर्ण चांदण्याने भरलेलं. हे तर अवर्णनीयच. मिस्टर सॅम यांनी टेंट सोबत कॅम्पफायरची सोय करून दिल्यामुळे थंडी जणू पळूनच गेली. कॅम्पफायर दरम्यान एक वन्य प्राणी दिसला.